हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 27 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये सात्विक फॅशनला पुन्हा एकदा स्टार ग्लोबच्या कॉम्पिटिशनमध्ये एंट्री मिळाली आहे आणि मग त्यानंतर ईश्वरी आणि अर्णवने जोरदार तयारी सुरू केली. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही कॉम्पिटिशन हे दोघेच जिंकणार, सात्विक फॅशन जिंकणार. पण ही गोष्ट मामी आणि सौदामिनीला काही आवडलेली नाही आहे. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरीला कॉम्पिटिशनमध्ये पोहोचूच द्यायचं नाही, त्यांना तेथे जाऊच द्यायचं नाही असा प्लॅन या दोघींनी बनवला आहे. पण अर्णव आणि ईश्वरी वटसावित्रीची पूजा करून या ठिकाणी पोचायला निघाली आहे. दोघे अतिशय सुंदर दिसत आहे आणि आपल्या गाडीत बसून ते या ठिकाणी जायला निघालेत. मग अर्णव आणि ईश्वरी या कॉम्पिटिशनमध्ये पोहोचणार का, जिंकणार का, कशी असेल अर्णव आणि ईश्वरीची जगावेगळी वटपौर्णिमा, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मामा, मामी, अंजली, आजी सगळे बसलेले असतात. रमाकांतसुद्धा असतो. अंजली विचारते, सगळं छान झालं, पण त्या स्टार ग्लोबच्या कॉम्पिटिशनमध्ये सात्विक फॅशनला पुन्हा एंट्री मिळेल का? ते आपली एंट्री परत घेणार आहेत का? मामाला याबद्दल काहीच माहीत नसतं. अर्णवसुद्धा हॉलमध्ये येतो आणि तेवढ्यात घरासमोर एक गाडी येऊन उभी राहते. एक माणूस हातात बुके घेऊन सूट बूट घालून येतो आणि विचारतो, अर्णव राजे शिर्के येथेच राहतात का? मामा म्हणतो, हो येथेच राहतात. अर्णव पुढे येतो. ईश्वरी, मामी, नम्रतासुद्धा तेथे येतात. अर्णव या माणसाला विचारतो, मीच आहे अर्णव राजे शिर्के, तुम्ही कोण? तर हा माणूस सांगतो, मी स्टार ग्लोब्सकडून आलो आहे आणि सात्विक फॅशनची एंट्री आम्ही स्वीकारली आहे. हे ऐकून घरातील सगळ्यांना खूप आनंद होतो. ईश्वरी अर्णवच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो आणि मग हा माणूस अर्णवला बुके देतो, त्याचं अभिनंदन करतो आणि त्याला सांगतो, तुम्ही या कॉम्पिटिशनला याल ना, आम्हाला खूप आनंद होईल. तुमची एंट्री आम्ही पुन्हा एकदा ॲक्सेप्ट केली आहे. अर्णव म्हणतो, शुअर, नक्कीच आम्ही येऊ. हा माणूस सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि निरोप घेऊन तेथून निघून जातो. सगळे खूप खुश झालेले असतात. अर्णव आणि ईश्वरीला या माणसाने एक माफीनामासुद्धा दिलेला असतो आणि मग ईश्वरी हा माफीनामा वाचून दाखवते. या माफीनाम्यामध्ये विषय स्पर्धेतून बाद झाल्याबद्दल माफी आणि पुन्हा प्रवेशाबाबत असं लिहिलेलं असतं. आणि मग सप्रेम नमस्कार करून जी चूक घडली ती एक टेक्निकल चूक होती आणि आम्ही आमच्या सगळ्या चुका सुधारल्या आहेत. तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि तुम्हाला संपूर्ण सन्मानाने पुन्हा एकदा स्पर्धेत घेतो, असं या पॅम्पलेटमध्ये लिहिलेलं असतं. ईश्वरी हे सगळं वाचून दाखवते, त्यामुळे सगळेजण खूप खुश होतात, फक्त मामी आणि नम्रताला सोडून. त्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेच असतात. या पॅम्पलेटमध्ये हे सुद्धा लिहिलेलं असतं की तुमच्या सहभागामुळे या स्पर्धेची शोभा वाढणार आहे आणि सगळ्या टप्प्यांमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू आणि तुम्हाला सन्मान दिला जाईल आणि झालेल्या चुकीबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व, आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहत आहोत. हे पाहून, हे ऐकून सगळे खूप खुश होतात की अर्णव आणि ईश्वरीला एकदम सन्मानाने पुन्हा एकदा या स्पर्धेत बोलवलं आहे आणि त्यांची माफी मागितली गेली आहे. घरातले सगळे खुश असतात. अर्णव आणि ईश्वरीच्या तोंडावर तर आनंद ओसंडून वाहत असतो आणि मामी आणि नम्रता यांचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो. ईश्वरी अर्णवला म्हणते, पाहिलं ना सर, मी तुम्हाला सांगितलं होतं, गणूबाप्पा आपल्या पाठीशी आहे, आपल्याला नक्कीच या स्पर्धेत पुन्हा एकदा प्रवेश मिळेल. मामा म्हणतो, आता सात्विक फॅशनच जिंकणार, या स्पर्धेत जिंकण्याचा आपला आणखीन एक चान्स वाढला. अंजलीसुद्धा देवाचे आभार मानते. रमाकांत म्हणतो, आता अर्णव आणि ईश्वरीला कुणीच हरू शकत नाही, हे दोघेच ही स्पर्धा जिंकणार. आजी म्हणते, मग यांच्याशिवाय कुणी जिंकूच शकत नाही. अर्णव ईश्वरी खूप खुश होतात. मामा म्हणतो, आता चला, आपल्याला स्पर्धेची चांगली तयारी करावी लागणार आहे. ईश्वरी म्हणते, हो हो, चला तयारी सुरू करूया. ईश्वरी, अर्णव, आकाश निघून जातात. आजी म्हणते, मी देवासमोर साखर ठेवते. रमाकांत म्हणतो, मी सुद्धा येतो. आणि नम्रता मात्र तोंड वाकडं करते. तिला उगीचच ओव्हर कॉन्फिडन्स असतो की मी जिंकणार, मला कोणी हरू शकत नाही. आणि मग खूप दिवसानंतर राजेश आणि आपली भेट होते. राजेश जेलमध्ये असतो
आणि मस्त पुशअप्स करत असतो, व्यायाम करत असतो एकदम जोशात, जसं काय त्याला खूप भारी बॉडी बनवायची आहे. आणि तेवढ्यात त्याच्यासमोर जेवण येतं, डाळ भात. आणि राजेश हा जेलच्या बाहेर पाहतो तर इन्स्पेक्टर उभा असतो. राजेश व्यायाम करता करता थांबतो आणि बसतो. इन्स्पेक्टर विचारतो, काय रे, जेलमध्ये सडतोय तरी तुला बॉडी बनवायची आहे का? तर राजेश सांगतो, काय ना साहेब, जेलमध्ये बसून बसून नुसता मी खातोय, त्यामुळे पोट वाढत चाललंय, म्हणूनच व्यायाम करावा लागतो. आणि माझं डोकं आहे ना, सतत विचार करत असतं, कोणाची वाट लावू, कोणाचं वाटोळं करू, कोणाला बरबाद करू. आणि जेलमध्ये राहून ते सगळं करता येत नाही, त्यामुळे डोक्याला काही खाद्य म्हणून व्यायाम करतोय. तुम्ही ऐकलंच असेल, जर डोकं चालवायचं असेल ना, तर शरीर स्वस्थ लागतं, तरच मेंदू तल्लख होतो. इन्स्पेक्टर म्हणतो, खूप बोलतोस तू रे, खूप बोलतोस. तुझी बडबड ऐकून ना डोकं असं हँग होतं. तर राजेश म्हणतो, साहेब कसं आहे ना, बडबड करून बोलबच्चन देऊनच आहे ना मी इथपर्यंत पोहोचलोय. या बोलबच्चनमुळे आजपर्यंत अनेकांना फसवलंय, लुबाडलंय, ढगात पाठवलंय. आणि त्यामुळे बोलबच्चन देणं खूप महत्त्वाचं आहे. हा राजेश आहे ना साधासुद्धा नाही आहे. आजपर्यंत मोठ्या मोठ्यांना त्याने पोहोचवलंय. आणि तुम्ही सुद्धा जपून राहा बरं का. उगाच माझ्या रडारवर आला ना तर तुमचं सुद्धा काय मी करेल हे तुम्हाला सांगता यायचं नाही. असं म्हणून हा राजेश निर्लज्जासारखा हसू लागतो. इन्स्पेक्टर खूप चिडतो, कारण हा चक्क मलाच धमकी देतोय. इन्स्पेक्टर लॉकअपचा दरवाजा उघडतो, आतमध्ये येतो आणि या राजेशची गसंडी पकडून म्हणतो, ए काय रे, पोलीसवाल्याला धमकी देतो? तुझी एवढी हिंमत, मला धमकी देतोस तू? लायकीत राहा बरं का, नाही तर तुझी चामडी ना येथेच लोळवीन मी. राजेश घाबरल्याचं नाटक करतो. इन्स्पेक्टर त्याला उभं करतो आणि म्हणतो, माझ्या वाकड्यात जायचं नाही बरं का. राजेश म्हणतो, अहो साहेब, एवढं काय चिडताय? मी तर चेष्टा करत होतो तुमची. अहो तुमच्या नादाला कोण लागणार? मी तर साध्या सुध्या लोकांना त्रास देतो, पोलिसांना त्रास द्यायची हिंमत नाही माझ्यात बाबा. तर इन्स्पेक्टर चिडून म्हणतो, थोडं कमी बोलत जा. माझ्या डोक्यात गेला ना तर 3rd डिग्री देईन तुला. अशी चामडी लोळवीन ना की पुन्हा माझ्या वाट्याला जायची हिंमत नाही करायचा तू. असं म्हणून इन्स्पेक्टर बाहेर निघून जातो. हवालदार लॉकअप बंद करून घेतो. आणि मग राजेश पुन्हा एकदा फिदी फिदी हसू लागतो आणि म्हणतो, अरे येड्या, तुम्हाला अजून पुरं ओळखलेलंच नाहीये. हा राजेश काय चीज आहे ना, तुला अजून माहीत नाहीये. मी या जेलमध्ये आहे, तरी या जगाची सगळी सूत्र मीच हलवतोय. असं म्हणून राजेश पुन्हा एकदा हसतो. त्याच्या डोक्यात काहीतरी विचार येतो. राजेश त्याच्या सिंहासनावर येऊन बसतो आणि तेथे चक्क एक छोटासा मोबाईल ठेवलेला असतो. राजेश लगेच कोणाला तरी कॉल करतो आणि सांगतो, मला बॉम्ब बनवायचं सामान हवंय. आता राजेश बॉम्ब कोठे फोडणार हे त्याचं त्यालाच माहीत. राजेश म्हणतो, ए चिंटुकल्या, तुला काय तयारी करायची ती कर, पण उद्याच्या स्पर्धेमध्ये होणार आहे धमाका. उद्याची स्पर्धा मी तुला काही जिंकू देत नाही. जिंकणार तर फक्त मी, आणि ते सुद्धा माझी इंदोरी जिलेबी. असा विचार करून राजेश पुन्हा एकदा राक्षसासारखा हसू लागतो. खूप खुश होतो. फ्रेंड्स, राजेश जरी जेलमध्ये आहे ना, तरी तो काय ऐकायला तयार नाहीये. आता हा बॉम्ब नक्की स्पर्धेच्या ठिकाणी फुटणार की अर्णवच्या गाडीत फुटणार, देव जाणे. हे तर आपल्याला नंतरच कळणार आहे की राजेशचा नेमका प्लॅन आहे तरी काय. इकडे अर्णवची पूर्ण तयारी सुरू असते. आता ही जी कॉम्पिटिशन आहे स्टार ग्लोबची, ती उद्यावर आली आहे. फक्त 1 दिवस राहिला आहे आणि अर्णवला फॅशन प्रोग्राममध्ये भाग घ्यायचा आहे. ज्या काही तेथे कॉम्पिटिशन असतील फॅशन रिलेटेड, त्यात अर्णव भाग घेणार आहे. त्यामुळे अर्णव हा डिझाईन्स बनवत असतो आणि मामा त्याला वेगवेगळ्या साड्यांचे पॅटर्न डिझाईन दाखवत असतो. अर्णवचं काम सुरू असतं. मग ते इंडियन असो, वेस्टर्न असो, कॉर्पोरेट असो, या सगळ्या कपड्यांची त्याची तयारी सुरू असते. तो स्केचेस बनवत असतो आणि मामा त्याला कॅटलॉग दाखवतो, वेगवेगळ्या गोष्टी दाखवतो. इकडे आकाशची सुद्धा तयारी सुरू असते आणि अंजली त्याला मदत करत असते. आकाशसुद्धा स्केचेस बनवत असतो. मामा हा अर्णवला मदत करत असतो. अर्णव हा पूर्ण तयारी करत असतो आणि अंजली ही आकाशला मदत करत असते. एकूणच काहीही करून ही स्पर्धा जिंकायची असं त्यांनी मनाशी ठाम ठरवलेलं असतं. आणि इकडे किचनमध्ये ईश्वरी तयारी करत असते, पण नम्रता तिच्याकडे पाहता पाहता चक्क दूध उकळून टाकते. दूध ओतू जाणार इतक्यात आजी येते आणि म्हणते, अगं नम्रता, दूध ओतू गेलं असतं ना आता. नम्रता म्हणते, सॉरी आजी. आणि आजी तिला विचारते, तू फक्त येथे उभी राहून काय करतेयस?
उद्या इतकी मोठी कॉम्पिटिशन आहे, त्याची काही तयारी करायची की नाही? तर नम्रता म्हणते, हो आजी, करायची आहे ना, करणार आहे मी तयारी. मग आजी ईश्वरीजवळ येते आणि ईश्वरीला म्हणते, ईश्वरी, तुझी तयारी तर चांगलीच जोरात चाललेली दिसतीये. ईश्वरी म्हणते, हो आजी, आता एवढी मोठी स्पर्धा आहे, इंटरनॅशनल स्पर्धा, तेथे कोणताही पदार्थ करायला लावू शकतात, इंडियन असो वेस्टर्न असो, मग त्याची तयारी तर करावीच लागणार ना. नम्रता ईश्वरीला विचारते, ईशू, पण उद्याच्या स्पर्धेमध्ये सगळे सरप्राईज राऊंड असणार आहे. काय बनवायचंय, कसं बनवायचंय किंवा काय करायचंय आपल्याला काहीच माहिती नाहीये. मग ही सगळी तयारी करून काय फायदा आहे? तर ईश्वरी काही बोलणार त्याआधीच आजी ही नम्रताला समजवण्याचा प्रयत्न करते. अगं नम्रता, सगळे सरप्राईज राऊंड असतील आणि तुम्हाला दोघींना स्वयंपाकसुद्धा चांगला जमतो, पण याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही तयारीच करायची नाही. काही ना काहीतरी तयारी करू शकता ना. जसं की काय म्हणतात तुम्ही ते? हो, फूड प्रेझेंटेशन. अशा स्पर्धांमध्ये फूड प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही कितीही चांगला चवीचा पदार्थ बनवला, पण त्याचं प्रेझेंटेशन योग्य नसेल ना, तरी तुम्ही जिंकणार नाही. त्यामुळे फूड प्रेझेंटेशनची तयारी करा. अशा जागतिक स्पर्धेमध्ये फूड कसं प्रेझेंट केलं जातं, ते गार्निशिंग, डेकोरेशन या सगळ्या गोष्टी कशा केल्या जातात, त्याची तयारी करा. तर नम्रता म्हणते, हो आजी, करते मी तयारी करते. असं म्हणून ती आजीसमोर तोंड देखलेपणा करते. आजी म्हणते, ठीक आहे ठीक आहे, करा तयारी. तेवढ्यात अंजली तेथे येते. नम्रता म्हणते, मी आहे ना आता सलाड डेकोरेशनची तयारी करते. अंजली ईश्वरीला म्हणते, तुमची चांगली जोरात तयारी सुरू दिसतीये, मी तुला मदत करते ईश्वरी. आणि मग अंजली ईश्वरीला मदत करू लागते आणि नम्रता चक्क निर्लज्जासारखी हसत असते. तिला असं वाटतं, जिंकणार तर मीच, उगाचच हे तयारी करताय. आणि आजी पुन्हा एकदा तिला टोकते, अगं नम्रता, काय करतेयस? असं फक्त उभं राहण्यापेक्षा यांच्या डिस्कशनमध्ये भाग घे, काय बोलताय याकडे लक्ष दे. नम्रता ही अतिशय उद्धटपणे आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये म्हणते, काय ना आजी, मी क्लाउड किचन चालवायचे, त्यामुळे मला हे सगळं जमतं, मला अशी तयारी करायची गरज नाहीये. असं म्हणून नम्रता तेथून निघून जाते. आजीला वाईट वाटतं, ईश्वरी आणि अंजलीला सुद्धा वाईट वाटतं की ओव्हर कॉन्फिडन्सच हिचा बळी घेणार आहे, हिचं काही स्पर्धेत खरं नाहीये. आणि त्या आपली तयारी सुरू करतात. आकाश हा रूममध्ये त्याची तयारी करत असतो. तेवढ्यात नम्रता तेथे येते. आकाश विचारतो, काय ग नम्रता, उद्या कॉम्पिटिशन आहे आणि तू तयारी करत नाहीये का? तर नम्रता म्हणते, आकाश, तुम्ही विसरलात का, मी क्लाउड किचन चालवायचे, मी कोणताही पदार्थ असा क्षणात बनवू शकते, त्यामुळे मला तयारी करायची गरज नाहीये. आकाश म्हणतो, नाही तसं नाही, पण प्रॅक्टिस करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे ना. नम्रता म्हणते, सर, उद्या काही झालं तर आपण दोघांनीच ही स्पर्धा जिंकायची आहे. आकाश म्हणतो, दोघांनी नाही, चौघांनी. नम्रता चिडून म्हणते, सर, चौघांनी नाही, आपण दोघांनीच जिंकायची आहे. तुम्हाला कळत कसं नाहीये, या घरात आपल्याला काडीचं महत्त्व नाहीये, फक्त इशू आणि जिजूंचंच कौतुक होतं आणि आता हे अति होतंय. या घरात मला तुमची आणि माझी जागा हवी आहे. आकाश म्हणतो, आहेच ना, या घरात आपल्याला मान आहे, आपली जागा आहे. नम्रता चिडून म्हणते, नाहीये सर, हा तुमचा गैरसमज आहे. या घरात इशू आणि जिजूंना जेवढा मान मिळतो ना, तेवढा आपल्याला नाही मिळत आणि मला हे बिलकुल आवडत नाही. काहीही झालं तरी ही स्पर्धा आपणच जिंकायची आणि आपल्यालाच या घरात आपल्याला हवी असलेली मान आणि जागा मिळू शकेल, हे तुम्ही लक्षात ठेवा. आकाश चिडून म्हणतो, नम्रता, हे काय चाललंय तुझं कालपासून? आपणच जिंकायचं, आपल्याला मान मिळाला पाहिजे, असा विचार करू नको. नम्रता चिडून म्हणते, हे तुम्ही मला सांगू नका, फक्त ही कॉम्पिटिशन आपण कशी जिंकू याचा विचार करा. काही झालं तरी आपल्यालाच ही कॉम्पिटिशन जिंकायची आहे, त्याशिवाय आपल्याला जे हवंय ते होऊ शकणार नाही. आकाशला समजतं ही डोक्यावर पडली आहे, हिला समजून काही फायदा नाहीये. पण नम्रता ही आता पूर्ण मामी 2.0, वल्लरी 2.0 झालेली आहे. जसा वल्लरी विचार करते तसाच आता ही नम्रता सुद्धा विचार करायला लागली आहे. एक नंबरची स्वार्थी बनली आहे. तिला कुटुंबाचं काही घेणं देणं नाहीये, घरातील माणसांचं काही घेणं देणं नाहीये, फक्त मला काय मिळेल, मी कशी सुखी राहील याकडेच तिचं आता पूर्ण लक्ष आहे. त्यामुळे मामी कोणती, नम्रता कोणती हेच कळायला मार्ग नाहीये. आणि इकडे मामी 1.0 म्हणजे वल्लरी खूप टेन्शनमध्ये असते. त्या ईश्वरी आणि अर्णवला पुन्हा एकदा कॉम्पिटिशनमध्ये एंट्री मिळाली. दोघांची जय्यत तयारी सुरू आहे. आता काय करायचं? आणि तेवढ्यात सौदामिनी वल्लरीला कॉल करते
आणि विचारते, काय मग काय सुरू आहे तिकडे? वल्लरी सांगते, काय सुरू असणार, सगळेजण कॉम्पिटिशनची जय्यत तयारी करताय. मला तर असं वाटतंय की ईश्वरी आणि अर्णवच ही स्पर्धा जिंकतील. सौदामिनी मात्र फुल कॉन्फिडन्समध्ये असते आणि विचारते, तुला असं का वाटतंय? तर वल्लरी चिडून म्हणते, कारण तुम्हाला ईश्वरी आणि अर्णव काय चीज आहे ना ते अजून कळून चुकलेलं नाहीये. ते जेव्हा स्पर्धा जिंकतील ना तेव्हाच तुम्हाला कळेल. आणि जर तुमच्या माणसाने तो ट्रक नीट लपवून ठेवला असता तर हे सगळं घडलंच नसतं. तर सौदामिनी म्हणते, शांत हो शांत हो, एवढं चिडायची काय गरज आहे, एवढी का हायपर झाली आहे? तर वल्लरी चिडून म्हणते, कारण तुम्हाला आहे ना ईश्वरी आणि अर्णव अजून कळलेले नाहीये. त्या दोघांनी जर या स्पर्धेत भाग घेतला तर काही करून ते दोघेही स्पर्धा जिंकतील. मग सात्विक फॅशन तुमच्या हातून निघून जाईल, एवढं लक्षात ठेवा. तर सौदामिनी चिडून म्हणते, म्हणजे तू आता मला शिकवणार की माणसं कशी ओळखायची? तू मला अक्कल शिकवणार आता? तर वल्लरी चिडून म्हणते, माझ्यावर चिडून फायदा नाहीये, तुम्ही या स्पर्धेकडे लक्ष द्या. तर सौदामिनी म्हणते, एकतर मी घाबरलेली नाहीये, एक सेटबॅक आला म्हणून चिडणारी घाबरणारी मी नाहीये, उलट तुझीच तंतरलीये. तू हायपर होतीये, माझ्यावर चिडचिड करून रागराग करून काही फायदा नाहीये. वल्लरी म्हणते, तुमच्यापेक्षा ना माझे प्लॅन चांगले असतात, त्यामुळे जर मी प्लॅन बनवला असता ना तर त्या दोघांना नक्कीच मी कायमचं अडकवलं असतं. सौदामिनी म्हणते, एक तर पहिली गोष्ट, आपण दोघे पार्टनर्स आहोत. माझा प्लॅन तुझा प्लॅन असं काही नाहीये. दोघींनी एकत्र मिळून प्लॅन बनवायचा आणि त्या दोघांना हरवायचं, असं सगळं आहे. मी माझे पूर्ण प्रयत्न केले होते, पण कधी कधी गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. मामीला हे बिलकुल आवडत नाही. आणि इकडे हॉलमध्ये सगळे बसलेले असतात. तेवढ्यात रमाकांत हा देवी आईचा अंगारा घेऊन येतो आणि कन्नू अंजलीजवळ बसतो. तो कन्नूला अंगारा लावणार इतक्यात त्याची नजर अर्णववर जाते आणि रमाकांत अंजलीला विचारतो, अंजू बेटा, मी कन्नूला अंगारा लावला तर चालेल ना? तर अंजली म्हणते, हो बाबा, नक्कीच चालेल. ईश्वरी अविनाश सुद्धा हे पाहत असतात. तुम्ही जे काही कराल ते कन्नूच्या भल्यासाठीच कराल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. रमाकांतला आनंद होतो आणि तो कन्नूला अंगारा लावतो. मग त्यानंतर आकाशला अंगारा लावतो. मग त्यानंतर अविनाशला अंगारा लावतो. अर्णवला अंगारा लावू लागतो. तर अर्णव म्हणतो, हो हॅलो, हे काय करताय? माझा याच्यावर विश्वास नाहीये. हे ऐकून घरातील सगळ्यांना वाईट वाटतं, ईश्वरीलाही वाईट वाटतं. इकडे मामी ही सौदामिनीला म्हणते, आपल्याला असा एखादा फुल प्रूफ प्लॅन बनवावा लागेल ज्यामुळे अर्णव आणि ईश्वरी ही कॉम्पिटिशन जिंकणार नाहीत. सौदामिनी म्हणते, आता आपण एक काम करूया, मी माझी माणसं कामाला लावते, तू तुझी माणसं कामाला लाव, आणि काही झालं तरी अर्णव आणि ईश्वरीला या कॉम्पिटिशनमध्ये पोहोचूच द्यायचं नाही. ते दोघे या कॉम्पिटिशनमध्ये पोहोचले नाही तर जिंकणार नाही आणि आपल्याला जे हवंय ते नक्की होईल. मामी म्हणते, ठीक आहे. मामी फोन कट करते आणि विचार करते, या बाईच्या नादाला लागले ना तर अर्णव आणि ईश्वरी कॉम्पिटिशन जिंकतील पण, आणि मला माझा हिस्सा पण मिळणार नाही. आता मला माझं डोकं वापरावं लागेल. चला उदयकांत राजे शिर्के, तुमची मदत पडणार आहे आता. तुमचा खिसा गरम होणार आणि माझी मदत होणार, दुसरं काय? मामी विचार करते, आता मी ईश्वरी आणि अर्णवला त्या स्पर्धेत पोहोचूच देणार नाही. दॅट इज दॅट, असा विचार करून मामी खुश होते. आणि इकडे रमाकांत अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करतो, अरे चिंटू, मी मठात जाऊन देवी आईची प्रार्थना केली, तुम्हाला यश मिळावं म्हणून साकडं घातलं देवी आईला, त्याचाच हा अंगारा आहे. लावून घेतला तर चांगलं होईल, आणि हा अंगारा लावल्याने तुझं काही नुकसान होणारं नाहीये. ईश्वरी हे सगळं पाहत असते आणि अर्णवला इशारा करते, हो म्हणा हो म्हणा हो म्हणा. अर्णव मात्र यासाठी नकार देतो आणि म्हणतो, तुम्हाला सांगितलं कळत नाही का, माझा या सगळ्यांवर विश्वास नाहीये. रमाकांत म्हणतो, विश्वासाचा प्रश्न नाहीये, पण दुसऱ्याच्या विश्वासासाठी श्रद्धेसाठी काही केलं तर काही फरक पडत नाही ना. ईश्वरी पुन्हा एकदा अर्णवला डोळे दाखवते, लावून घ्या. अर्णवचा नाईलाज होतो आणि अर्णव यासाठी तयार होतो. ठीक आहे, लावा. रमाकांतला आणि घरातील सगळ्यांना आनंद होतो आणि मग रमाकांत अर्णवला सुद्धा अंगारा लावतो. तेवढ्यात अर्णवला शिर्केचा कॉल येतो. अर्णव हा फोन उचलतो पण नीट काय ऐकू येत नाही, त्यामुळे तो जागेवरून उठतो आणि फोनवर बोलत असतो. ईश्वरी हे सगळं पाहते आणि अर्णवच्या शेजारी येऊन उभी राहते. रमाकांत विचार करतो, मला अर्णवशी वल्लरीबद्दल बोलायचं आहे. ती वल्लरी उदयकांतला भेटली हे अर्णवला सांगायचं आहे, पण सध्या नको. सध्या सगळेजण स्पर्धेची तयारी करताय, उगच त्यांचं लक्ष विचलित होईल. मी हे नको सांगायला. खरं तर मला त्या वल्लरीविरुद्ध अजून पुरावे गोळा करायचे आहेत.
त्या वल्लरीचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं आहे. पण मी डायरेक्ट त्या वल्लरीला विचारू का की अर्णवला आधी सांगू? असं वाटतं अर्णवलाच आधी सांगतो असा विचार रमाकांत करत असतो. अर्णवचा फोन बंद होतो आणि ईश्वरी त्याला म्हणते, सर अजूनसुद्धा बाबा तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकत नाहीये. तुमच्याशी बोलताना त्यांना थोडी भीतीच वाटते. अर्णव चिडून म्हणतो, आता मग काय माझं मन मोकळं करून ठेवू का? मी चांगलंच वागतोय. ईश्वरी म्हणते, हाच तुमचा जो भडकुचन मोड आहे ना, तो ऑफ करून त्यांच्याशी बोलले तर बरं होईल. समोरच्याला कायम भीती वाटत असते की तुम्ही कधी भडकाल, कधी भस्काल अंगावर. त्यामुळे समोरचा सुद्धा घाबरून राहतो. मला सवय झाली आहे, पण दुसऱ्यांना सवय नाही झाली ना, त्यामुळे तुमचा हा भडकुचन मोड बंद करा. अर्णव म्हणतो, ठीक आहे मग आता काय करू? तूच सांग मला, आहे मी भडकुचन तर? ईश्वरी म्हणते, तुम्ही एक काम करा, तुम्ही ही कॉम्पिटिशन जिंकली ना की मग बाबांना घेऊन मस्त डिनरला जा. अर्णव विचारतं, काय डिनरला? ईश्वरी म्हणते, हो डिनरला जा आणि तेथे गेल्यावर त्यांना थँक्यू म्हणा आणि घट्ट मिठी मारा. अर्णव चिडून म्हणतो, तुझं डोकं बिकं फिरलं की काय? मी असं काही करणार नाहीये. ईश्वरी म्हणते, प्लीज सर हे खूप चांगलं आहे. तुमच्या बाबांमध्ये आणि तुमच्यामध्ये सगळं चांगलं व्हायला पाहिजे ना, त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. हो म्हणा, हो म्हणा, हो म्हणा, हो म्हणा. अर्णव म्हणतो, हो ग बाई ठीक आहे. इथे काय डोक्याला टेन्शन आहे कॉम्पिटिशनचं आणि तुझं काय डिनर वगैरे चाललंय, काही पण बोलत असते. असं म्हणून ईश्वरी समोरून अर्णव बाजूला जातो तर रमाकांत त्याला थांबवतो. अर्णव म्हणतो, लावला ना आता अंगारा, आता काय पूजा करू काय काय मी? तर रमाकांत म्हणतो, नाही अर्णव पूजेचं नाही, मला आहे ना तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. ईश्वरीसुद्धा हे ऐकत असते आणि तेवढ्यात तेथे वल्लरी येते. वल्लरी एकदम वेळेवर प्रत्येक ठिकाणी पोहोचते. एवढा वेळ तर सौदामिनीशी बोलत होती, आता लगेच इकडे आली. रमाकांत म्हणतो, अनेक वर्षांपूर्वी माझ्याबरोबर जी घटना घडली आहे ना, त्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचं आहे. आता तो फक्त एवढंच बोललाय, तरीसुद्धा वल्लरी लगेच संशय येतो की याला काय बोलायचं असेल. सगळेजण ऐकत असतात आणि रमाकांत आता वल्लरीबद्दलच अर्णवला सांगणार असतो. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी ईश्वरी आणि अर्णवला या कॉम्पिटिशनमध्ये पुन्हा एंट्री मिळाली आहे आणि हे दोघे जिंकणार हे आपल्याला माहिती आहे. फक्त आपल्यालाच नाही तर सगळ्या व्हिलनला सुद्धा हे माहिती आहे. सौदामिनीला माहिती आहे, राजेशला माहिती आहे, वल्लरीला माहिती आहे. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरीला कॉम्पिटिशनच्या ठिकाणी पोहोचूच द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलंय आणि त्यासाठी प्रत्येकाचे प्लॅनसुद्धा तयार आहे. राजेश बॉम्ब फोडणारे, सौदामिनी आपले माणसं पाठवणारे, त्यानंतर वल्लरीसुद्धा उदयकांतच्या मदतीने आपले गुंड पाठवणारे. मग आता एवढ्या संकटांचा सामना करून अर्णव आणि ईश्वरी या स्पर्धेत पोहोचू शकतील का, हे पाहायला मजा येईल. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी अगदी सुंदर तयार झालेले असतील. अर्णव तर आपल्या कॉर्पोरेट लुकमध्ये एकदम हँडसम दिसत असेल, पण ईश्वरीने सुद्धा अतिशय सुंदर साडी नेसलेली असेल, नाकात नथ, आणि ती खूप खूप भारी दिसत असेल. अर्णव तिच्याकडे एकटक पाहतच राहणार आणि वटपौर्णिमेची पूजा करूनच हे दोघे कॉम्पिटिशनच्या ठिकाणी जायला निघतील. आणि इकडे सौदामिनी ही राजेशला येऊन भेटणार पोलीस स्टेशनमध्ये. राजेश तिला म्हणेल, अर्णव आणि ईश्वरीला कॉम्पिटिशनच्या ठिकाणी नाही पोहोचू द्यायचं. सौदामिनी त्याला आपला सगळा प्लॅन सांगणार की ते दोघे त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, माझा सगळा प्लॅन तयार आहे. हे ऐकून राजेश खूप खुश होईल. आता राजेश काय सौदामिनीला आपला प्लॅन सांगणार नाही, मी तर बॉम्बच फोडणार आहे तेथे. आता राजेश कुठे बॉम्ब फोडतोय हे पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग आहे. आणि मग जेव्हा अर्णव आणि ईश्वरी हे दोघे कॉम्पिटिशनच्या ठिकाणी जात असतील तेव्हा त्यांच्या रस्त्यात पोलिसांची नाकाबंदी असेल आणि पोलीस त्यांना म्हणतील, साहेब पुढे नाकाबंदी आहे, तुम्ही या रस्त्याने जाऊ शकत नाही. अर्णव आणि ईश्वरीला प्रश्न पडणार, आता या रस्त्याने जायचं नाही, मग कोणत्या रस्त्याने जायचं? आणि सौदामिनी ही बाजूलाच उभी असेल. आता हे पोलीससुद्धा खोटे दिसत आहे आणि ही नाकाबंदीसुद्धा खोटी दिसतीये. म्हणजे फक्त अर्णव आणि ईश्वरीला वेगळ्या रस्त्याने पाठवायचं, तेथे कदाचित गुंड असतील आणि मग त्यांच्याबरोबर होईल मितवाची फाईट असंच दिसतंय. पण अर्णव सगळ्यांना भारी पडेल आणि हे दोघे कॉम्पिटिशनच्या ठिकाणी नक्की पोहोचतील एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड
तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.